ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी काल बकऱ्याची उपमा देत शिंदेंच्या शिवसेनेवरती टीका केली आणि त्याला प्रत्युत्तर देताना ठाकरेंच्या सेनेची अवस्था गाढवासारखी झाली असं नरेश म्हस्केंनी म्हटलं। आज पुन्हा एकदा राऊतांनी शिंदेंच्या शिवसेनेवरती हल्लाबोल केला आहे। महाराष्ट्रातला एक बकरा आहे आणि तो बकरा खडकाच्या लाकडावर उभा आहे। ते कापतात ना, ते आपण पाहिलं असेल कधी मार्केटला गेला असाल तर किंवा गावाला गेला असाल तर त्या लाकडावरती खडकाच्या त्या बकऱ्याला आता उभं केलेलं आहे आणि बकऱ्याला सांगितलेलं आहे, फार शहाणपणे केलं असतं मान उडवून गप्प उभं राहायचं आणि बेबे करत राहायचं, असं 2 दिवसापूर्वी त्या बकऱ्याच्या कानात दिल्लीत कोणीतरी सांगितलेलं आहे। आता बाद झालं, तुमचं खूप ऐकलं, तुम्हाला कळलं पाहिजे काय एसएनसी गट आहे तो। तुम्हाला यूबीटी माहिती आहे ना, ते बरोबर तुम्हाला माहीत असतं आणि तुम्हाला एसएनसी माहीत नाही। महाराष्ट्रातील जनतेने त्यांना जे गाढव केलेलं आहे, सोनिया गांधी, राहुल गांधी यांचं ओझी वाहणारं, त्यांच्या विचारांचं ओझी वाहणारं गाढव महाराष्ट्रातील जनतेसमोर आलेलं आहे। त्यामुळे त्यांनी जास्त रेकू नये, गप्प बसावं। गाढव हे गाढव असतं आणि उभाटाची परिस्थिती त्यांनी गाढवासारखी केलेली आहे। त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेने दाखवून दिलेलं आहे बकरा कोण आहे आणि वाघ कोण आहे। उंदीर म्हणू द्या, गाढव म्हणू द्या, म्हणून का सत्य लपतंय का? सत्य लपतंय का? अमित शहानी का शिवाजी महाराजांचा अपमान केला की नाही, ते मला गाढव बोलल्यामुळे हा अपमान लपणार आहे का शिवाजी महाराजांचा? मला उंदीर बोलल्यामुळं उंदीराने तुम्हाला कुरतडून ठेवलं आहे पूर्ण। आणि आमची मेहनत आहे ना गाढवासारखी, गाढव मेहनतच करतो ना महाराष्ट्रासाठी। तुम्हाला लाज वाटली पाहिजे, तुमच्यासमोर छत्रपतींचा अपमान होतोय आणि तुम्ही माना डोलावताय। द्रौपदीचं वस्त्रहरण होताना जसे पांडव खाली मान घालून बसले होते ना, तसे तुम्ही काल बसले होतात। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।